बॉल आउटसाइड लेग स्टंप वाईटचा इशारा. वाईटच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्ड बजावून पोहोचतीये 2 धावा. साखरवाडी टीमचा 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पुन्हा एकदा वाईट. सूरज डबल कव्हर. यांना विनंती आहे त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. साखरवाडीचा जर एक्स्ट्रा प्लेअर असेल त्यांनी इकडे आयोजकांकडे पाठवायचं आहे. साखरवाडी टीमला विनंती आहे. उत्कृष्ट असा बॉल त्यांनी मारलेला आहे पण त्यांनी योग्यरित्या अडवला आहे आणि त्यांची विकेट गेलेली आहे. डॅनी आणि सागर यांच्या बॅट मधून आपल्याला उत्कृष्ट खेळ पाहायचा आहे. चला एक विकेटच्या नंतर डॅनी यांची विकेट गेलेली आहे. सागर आणि सागर दोघेही खेळाडू उत्कृष्टरित्या खेळत आहेत आणि पुढच्या बॉल मधून व्हाईट बॉल आहे. व्हाईटचा इशारा. चला पंचांनी स्पीडअप घ्यायचं आहे. सागर यांनी चांगला बॉल टाकलेला आहे. डॉट बॉल गेलेला आहे. या षटकाचे 4 बॉल झालेले आहेत. 5व्या बॉलसाठी हा डॉट बॉल गेलेला आहे. सागर आणि सागर दोघे खेळत आहेत. आपल्याला धावांचा डोंगर करायचा आहे पण या पहिल्या षटकामध्ये आपल्याला काही धावा अजून म्हणावे तेवढ्या मिळालेल्या नाहीत. पहिला षटका संपलेला आहे आणि टोटल रन झालेले आहेत 4. काहीशा वाईट रन मिळालेले आहेत. एक डाऊन रन काढलेले. चांगल्या प्रकारे खेळ पाहायला मिळतो आपल्याला. स्पीडअप घ्यायचं आहे. पुढल बॉल तयार आहे. चला पंचांनी स्पीडअप घ्यायचंय. चला दुसऱ्या षटकाचा पहिलाच चेंडू. पहिल्या चेंडू मध्ये यांनी डाऊन रन काढलेले. चांगल्या पद्धतीने आपल्याला आज खेळ पाहायला मिळतोय. सागर यांनी रन डाऊन काढलेले. 1 रन पहिल्या चेंडू मध्ये. 1 रन. दुसरा चेंडू टाकत आहेत. विकी यांच्या बॉलिंग मधून दुसऱ्या बॉल साठी मस्त फिल्डिंग.
यांचा तिसऱ्या बॉलमध्ये एक 6 गेलेला आहे. पहिल्या बॉलमध्ये 1 रन, दुसऱ्या बॉलमध्ये डॉट झालेला आहे. तिसऱ्या बॉलमध्ये उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीने 6 मारलेला आहे आणि त्यांना मिळत आहेत 6 रन. आतापर्यंत टोटल धावा झालेल्या आहेत 11. दुसऱ्या षटकाचा सामना पाहत असताना आतापर्यंत आपल्या 11 धावांचा डोंगर रचलेला आहे. चला आयोजकांनी सहकार्य करायचंय बॉल देऊन. दुसऱ्या षटकांच्या 3 बॉलांपर्यंत आता सामना चालू आहे. विकी आपला पंचांनी स्पीडअप घ्यायचा. विकी आपला चौथा चेंडू टाकत आहेत. आणि चौथ्या बॉलचा चेंडू त्यांनी टाकलेला आहे आणि त्यांचं उंच असा चेंडू मारलेला आहे आणि आपल्या सीमारेषा पार गेलेला आहे. 6 रन त्यांना मिळालेले आहेत. चांगला असा चेंडू त्यांनी मारलेला आहे. लागोपाठ त्यांनी दुसरा 6 मारलेला आहे. खरंच सागर यांच्या बॅटिंग मधून आपल्याला लागोपाठ 2 6 पाहायला मिळालेले आहेत. अजून आपल्याला पुढे यांची कामगिरी किती षटकार किती चौकार मारतोय आपण हे एक आतुरतेनं पाहतोय. दुसऱ्या षटकांचा 4 बॉल झालेले आहेत आणि 5वा बॉल घेऊन येत आहेत विकी. त्याने चेंडू टाकलेला आहे आणि सागर यांच्या बॅटमधून उंच गेलेला असा चेंडू त्यांनी योग्य रिक्षा अडवलेला आहे आणि त्यांनी धावून रन काढलेले 1. या दुसऱ्या षटकांमध्ये चांगल्या धावा मिळालेल्या आहेत आणि या दुसऱ्या षटकांचा शेवटचा चेंडू विकी यांनी टाकलेला आहे आणि बॅट्समन यांच्या चेंडूमध्ये उंच जाऊन 6 गेलेला आहे. खरंच या सागर यांनी या आताच्यापर्यंत टोटल रन आपल्याला पाहायला मिळालेले आहेत 24 रन. 2 षटकांच्या नंतर 2 षटकानंतर टोटल धावसंख्या झालेली आहे 24. स्कोर बोर्डवर 24 रनची धाव झालेली आहे. तिसरा षटक घेऊन येत आहेत. तिसरा षटक घेऊन येत आहेत चेतन. चला पंचांनी थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. चला पंचांनी थोडा स्पीडअप घ्यायचंय. आतापर्यंत 2 षटकांच्या नंतर 24 धावसंख्या झालेली आहे आणि आता चेतन घेऊन येत आहेत तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. त्यांनी धावायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी चेंडू टाकलेला आहे. बॅट्समनच्या बॅटमधून उंच असा चेंडू गेलेला आहे आणि 6. पंचांनी निर्णय घोषित केलाय 6 रन यांना मिळालेले आहेत पहिल्याच चेंडूमध्ये. आतापर्यंत 2 षटकानंतर एकूण 30 धावा झालेल्या आहेत. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत चेतन आणि त्यांनी चेंडू टाकलेला आहे. बॅट्समॅनने चेंडू टाकून मारून त्यांनी अडवलेला आहे. त्यांनी धावून 2 रन काढलेले आहेत सागर यांनी. एकूण स्कोर्स 32 आहे. 3 षटकाच्या सामन्यानंतर 32 रन काढलेले आहेत. पुढील चेंडू चेतन घेऊन येत आहेत आणि डायरेक्ट
स्टंप आउट. एक विकेट गेलेली आहे. त्यांचा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पुढील एक विकेट नंतर पुढील खेळाडू मैदानात आलेला आहे. युवराज यांच्या बॅट मधून आपल्याला चौकार की षटकार पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायचं आहे. चेतन यांनी चेंडू टाकलेला आहे आणि त्याने बॅट उंचावलेला आहे. बॅट आणि चेंडू डायरेक्ट बाहेर गेलेला आहे. 6 रन. टोटल धावसंख्या 38 झालेली आहे. 3 षटकाचा चालू सामना असताना एकूण धावसंख्या 38 आहे. युवराज यांनी चेंडू उंच मारलेला आहे आणि त्यांना 4 रन मिळालेले आहेत. त्यांना एकूण धावसंख्या झालेली आहे 43. क्षमा असावी 42 झालेले आहेत एकूण धावसंख्या. पाच चेंडू टाकून झालेले आहेत. 6वा चेंडू घेऊन येत आहेत चेतन आणि 3 षटक झाल्याच्या नंतर आपल्याला टोटल धावसंख्या एकूण किती पाहायला मिळतात हे बघायचं आहे. चेतन यांनी चेंडू टाकलेला आहे आणि योग्यरित्या फिल्डिंग आहे त्यांची. त्यांनी बरोबर एकूण धावून 2 रन काढलेले आहेत. 3 षटकांचा सामना संपलेला आहे. 3 षटकानंतर एकूण रन झालेले आहेत 44. चला शेवटचं षटक बाकी आहे. आपल्याला पाहायचं आहे या शेवटच्या षटकामध्ये एकूण रन होत आहेत किती. ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब ज्योतिबा, हिल टायगर क्रिकेट क्लब पालवाडी या दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस कबॉस मध्ये टॉस टाकायला यायचं आहे. पहिला चेंडू टाकल्या वाईट जाय. चांगल्या पद्धतीने त्यांनी बॉल उंचावलेला आहे पण या 6 त्यांनी उंच बॅटमध्ये उंच बॉल गेलेला आहे आणि डायरेक्ट सीमारेषा बाहेर. 6 म्हणजे 6 रन त्यांना मिळालेले आहेत. आतापर्यंत टोटल धावसंख्या झालेली आहे 51. चौथ्या षटकामध्ये पहिला चेंडू झालेला आहे. टोटल धावसंख्या 51 आहे आणि दुसरा चेंडू टाकलेला आहे. धावून 1 रन काढलेले आहे आणि दुसरी धाव संख्या घेण्यात ते यशस्वी झाले. एकूण धावसंख्या झालेली आहे 2. सगळ्या टोटल रन झालेले आहेत 53. या शेवटच्या षटकाच्या सामन्यानंतर 53 रन झालेले आहेत. जे क्रिकेट क्लब जळगाव ज्योतिबा विरुद्ध हिल टायगर पाबेवाडी यांनी टॉस कबॉस मध्ये टॉस टाकण्यासाठी यायचं आहे. यांचे एक विकेट गेलेले आहे. चांगल्या पद्धतीचा आपला खेळ आपण पाहतोय. तीन चेंडूचा सामना आपण अजून पाहायचा बाकी आहे. चौथ्या षटकाचा 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू बाकी आहेत आणि आपल्याला 3 चेंडू मध्ये पाहायचं आहे हे नक्की रन बनवतायत किती, समोरच्या टीमला किती मोठं आव्हान देत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. जेवढं आव्हान मोठं तेवढाच खेळ बघायला मजा येते. आणि चौथा चेंडू टाकलेला आहे
आणि त्यांनी डॉट बॉल आहे. दोन चेंडूंचा बाकी आहेत आपल्याला, 2 चेंडू. आउट. अंपायरने निर्णय दिला आउट. पुढील खेळाडूंनी मैदानात उतरलेला आहे. ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव ज्योतिबा, हिल टायगर पाबेवाडी या दोनच्या कॅप्टननी टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. चेंडू टाकलेला आहे. 10 रन त्यांचं काढण्याचं चालूच आहे. आउट. 2 रन धावून काढलेले आहेत आणि 3ऱ्या रन धावून काढण्याच्या प्रयत्न चालू असताना त्यांची विकेट गेलेली आहे. टोटल रन झालेले आहेत 55. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर तब्बल 55 धावा. 4 विकेट लॉस. आदर्श मित्रमंडळ साखरवाडी 56 धावांचं लक्ष ठेवलंय 24 बॉल मध्ये. 24 बॉल रिमेनिंग, 56 रिक्वायर्ड. अशा पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल. पूर्वार्ध संपला. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. साखरवाडी टीमने बनवल्या साखरवाडी टीमने बनवल्या 55 धाबा. करंजोशी 11 करंजोशी यांच्या समोर लक्ष ठेवलं 56 धाबांचं. फिल्डिंग साठी मैदानात उतरायचं आहे त्यांनी. ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव ज्योतिबा यांनी टॉस विन झालेला आहे आणि त्यांनी फिल्डिंग सिलेक्ट केली आहे. सॉरी, क्षमा असावी, बॅटिंग केलेली. तो नेक्स्ट मॅच श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव ज्योतिबा यांच्या माध्यमातून जिंकला गेला टॉस आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. छप्पन्न धावांचं लक्ष ठेवलंय. चला लगेच सलामीवीर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. नेक्स्ट मॅच श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव ज्योतिबा आणि त्यांच्या विपक्ष हिल टायगर पाबलवाडी यांच्या दरम्यान. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव टीमने जिंकलाय टॉस. बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि पाबलवाडी टीमला क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलंय. प्लस मायनस होते काय मागचा आता आवाज आला होता बघा, तो मस्त आला होता. 2 मिनिटापूर्वी पंचांनी स्पीडअप घ्यायचंय. चला, पंचांनी स्पीडअप घ्यायचंय. 56 धावांचं लक्ष. 2 सलामीवीर बॅटर ओपनिंग प्लेयर सागर आणि आशिष.
कंजोशी 11 कंजोशी बॅटिंग साठी रेडी. मॅच ला होते सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. शॉर्ट ट्रॅकर बॉल पहिल्याच बॉलवर पाहू शकाल. शॉर्ट टर्म जम्प सीमारेषा पार चौकार. पहिल्या चेंडूमध्ये 4 रन मिळालेले आहेत. 4 धाबा धावपल कव्हर. पहिल्या बॉल पर श्री गणेश धावसंख्येचं अकाउंट ओपन झालंय टीमचं. धावसंख्या स्कोरबोर्डवर 4 धाबा. 56 धाबांचं लक्ष्य पार करत असताना अशाच प्रकारची बॅटिंग करायची आणि तीच बॅटिंग करत असताना आपण पाहत आहे बॅटरला सागरच्या बॅटमधनं 4 धाबा. मिस टायमिंग स्ट्रोक होता. 1 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या टीमची टोटल 5 धाबा. 5 धाबा धावपलकावर. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बाईच्या स्वरूपात 1 धावा प्राप्त होतीये बॅटरला. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचतीये 6 धाबा. पुन्हा एकदा शॉट ट्रॅकर हॅमर केलं आणि बॉलला पाठवले सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 12 धाबा. बेल ऑन स्कोरबोर्ड. चांगली बॅटिंग आपण पाहत आहे. सागर आणि आशिष सलामीवीर बॅटर. खूप सुंदर बॅटिंग. अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत बॅटिंगने परंतु बॉलिंग चांगली करायची आहे या मॅच मध्ये जर विचार केला तर सागरवाडी टीमला. परंतु आतापर्यंत बॉलिंग चांगली झाली नाहीये. मेंढर जरी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना आपण बॉलर सागरला पाहत आहे. आता मात्र पाहू शकाल टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आणि याच प्रकारचं प्रत्युत्तर जायचं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल. ओव्हरची समाप्ती होतीये. 6 बॉलच्या अखेरीस धावसंख्या स्कोरबोर्डवर स्थिरावली आहे 12 धाबा. नेक्स्ट मॅच हिल टायगर पाबलवाडी. आपण क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहायचं आहे. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जलव ज्योतिबाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकल्यानंतर थोडं स्पीडअप घ्या. लगेचच मॅच चालू करा. 12 धावा धावपलकावर. 6 बॉलचा खेळ समाप्त. 12 धावा धावपलकावर. 6 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही 18 बॉल शिल्लक असतील. 56 धावांचं लक्ष ठेवलंय. 12 तर झालेत या मॅच मध्ये. बॉलिंग मार्कर बॉलर विठ्ठल. पांडुरंगाचं नाव विठ्ठल आणि तोच बॉलर आपण पाहत आहे. प्रत्येकावर जबाबदारी आणि जबाबदारीचं ओझं पार पडत असताना कशा प्रकारची बॉलिंग विठ्ठलच्या माध्यमातून होईल हे सुद्धा पाहायचं आहे. चांगल्या प्रकारची बॅटिंग आतापर्यंत सागर आणि त्याच्या सोबतीला केली आहे आशिषने. चांगला बॉल पाहू शकाल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु
पंच निर्णय द्या या बॉलवर. Yes, it is a wide ball. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली 13 धाबा. पुन्हा एकदा वाईट, बॅक टू बॅक वाईट बॉल येत असताना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये विठ्ठलांच्या माध्यमातून फेकले जात आहेत अवांतर चेंडू. पुन्हा यश लागली होती. डॉट बॉल फेकण्यामध्ये यश विठ्ठलला. चांगली मॅच नक्की रंगेल कारण चांगली बॉलिंग आता विठ्ठल करतोय. 2 बॉल वाईट नक्की टाकलेत परंतु त्यानंतर डॉट बॉल सुद्धा मैदानात फेकलाय बॉलर विठ्ठलने. आणखी एक डॉट बॉल. विठ्ठल यांची चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. चांगले डॉट बॉल मिळत आहेत. दुसऱ्या षटकांचा सामना चालू आहे. शॉर्ट ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल स्ट्रोक. 6 धाबा षटकार. दुसऱ्या षटकांच्या 5 बॉल नंतर आपल्याला एकूण धावसंख्या पाहायला क्षमा असावी. 3 बॉल नंतर टोटल धावसंख्या झालेली आहे 20. तीन बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक फेकी होईपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 धावा. स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो अथवा नाही बदलो, वेळ नक्की बदलते. इट्स टाइम चेंज टाइम. ही वेळ आहे वेळ बदलण्याची आणि कोण बदलेल ही वेळ. प्रत्येकाला वेळेला सिद्ध करायचंय क्रिकेटच्या मैदानात. You miss, I will definitely hit. Yorker ball. Furniture destroy. Clean bowled. फलंदाज बाद. पाच बॉलचा खेळ समाप्त. 21 धावा डबल कव्हर. कमबॅक केलंय या मॅच मध्ये विठ्ठलने. 9 धावा खर्च केल्यात. 1 विकेट कॅरी केली आहे. 1 बॉल शिल्लक दुसऱ्या स्पेल मधला. न्यू बॅटर चेतन. थोडं स्पीडअप या दोन्ही टीम. चला लगेच क्षेत्ररक्षण सेट करा. लगेच न्यू फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचंय. व्हाईटचा इशारा. व्हाईटच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 22. 22 1 विकेट लॉस. पुन्हा एकदा चांगला बॉल. स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा मानस होता बॅटरचा. बॅटाने बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. 2 ओव्हरची समाप्ती. 22 धावा धावबलकावर. कंजोशी 11च्या आपण पाहताय. 1 विकेट त्यांनी आतापर्यंत गमावली आहे.
34 पाहिजे ना, 12 बॉल 34 ना, बरोबर ना, 12 बॉल 34 बरोबर ना. सागर 12 बॉल मध्ये 34 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल अक्रॉस द लाईन, अगदी स्टंपच्या वरनं बॉल निघून गेला. आपण पाहू शकाल डॉट बॉल. आणि आता डॉट बॉल जसे वाढतील तसा प्रेशर आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर कंजोशी 11 वर नक्की वाढेल, कारण षटकार चौकार मारायचे आहेत. 11 बॉल मध्ये 34 ची गरज. पुन्हा एकदा डॉट. काही बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. घे बाबा यार लगे हम दादा रिलीव घेतला तिने अंपायरवरून, बोल्ड झाला. अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी नोंद येते आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. चला स्पीडअप घ्या. 22 धावा धावपलकावर. 2 बॉलचा खेळ समाप्त. तिसऱ्या ओव्हर मधला दुसरी विकेट गमावली आता कंजोशी 11 ने. 56 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. 2 ते 3 षटकार आले तर मॅच मध्ये कमबॅक नक्की होईल, परंतु चांगली बॉलिंग आपण पाहता युवराजच्या माध्यमातून. सलगचे 2 बॉल त्याने निर्धाव फेकलेत मैदानाच्या आत. राईट आर्म राउंड विकेट. नेक्स्ट बॉल. तिसरा बॉल सुद्धा आपण पाहाल यॉर्कर बॉल, क्रिकेटचं क्षेपणास्त्र. खोलवर पडेचे बॉल आणि या बॉलवर सन्मान करणं खूप गरजेची गोष्ट असते. खोलवर पडीचा बॉल. सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. शॉर्ट ऑन फुल शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, संधी होती आणि संधीचं सोनं क्रिकेटमध्ये केलंय बॅटरने. ज्याला संधी भेटतो तो नशीबवान, तो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, आणि ज्याला संधी भेटल्यानंतर ज्या संधीचं जो सोनं करतो तोच तो क्रिकेटमध्ये विजेता. प्रत्येक संधीचं सोनं तुम्हाला क्रिकेटमध्ये करायचं आहे आणि तुम्हाला विजय संपन्न करायचा आहे. त्याच अनुषंगाने क्रिकेटच्या मैदानात प्रयत्न होत आहेत. बॅटरच्या माध्यमातून 28 धावा धावपलकावर जाऊन पोहोचल्या आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर, पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने बॉल. सीमारेषा पार षटकार. एक बॉल शिल्लक असेल. 34 धावा धावपलकावर.
लॉंग डी कार्पेट स्ट्रोक फक्त आणि फक्त एक सिंगल. 35 धावा. 18 बॉलचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचे खेळ समाप्त. 35 धावा धावफलकावर. सहा बॉल मध्ये 21 धावांची गरज. थोडं स्पीडअप घ्या. चला मॅच चालू करा. 6 बॉल 21 धावांची गरज. नेक्स्ट मॅच श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जलव ज्योतिबा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आणि हिल टायगर पाबलवाडीला क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलंय. दोन्ही टीम आपण सुद्धा रेडी राहायचंय. नशिबाने दिली साथ बॅटिंग करणाऱ्या टीमला आलाय 4 धावा. चौकार. पाच बॉल 17 धावांची गरज. 5 बॉल 17 धावांची गरज. या मॅच मध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, प्रत्येकाच्या नजरा आता मॅच कडे वेधल्या जात आहेत. चांगला स्ट्रोक. नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल. पुन्हा एकदा 2च्या मध्ये धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 41. 4 बॉल मध्ये 15 धावांची गरज. शॉर्ट ट्रॅकर बॉल. सुंदर स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. षटकार. मॅचची हवा काढणारा षटकार नक्की आलाय. आता मॅच मध्ये मजा आणि रोमांच. बॉलर नितीन बल जबाबदारी एका बाजूला आणि ते करत असताना आपण पाहताय मिड विकेट झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. चांगला थ्रो सुद्धा पाहायला भेटलाय. 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज. प्रत्येक बॉल आता महत्वपूर्ण. प्रत्येक बॉल महत्वाचा. प्रत्येक निर्णय महत्वाचा. स्पर्धा तेवढीच महत्वाची. सातारकर चषक 2024. कोण जिंकेल, कोण जाईल पुढे, कोण हरेल आणि कोण जाईल घरी, हे सुद्धा पाहायचंय. 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज. 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज. हा बॉल महत्वपूर्ण मॅच मध्ये नक्की. शॉर्ट ट्रॅकर बॉल. खतरनाक क्षेत्ररक्षण आपण पाहता 100% पण क्रिकेटच्या मैदानात. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख प्रयत्न. नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा. चांगले प्रयत्न होते नक्कीच. आपण पाय क्षेत्ररक्षकाचे. 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज.
स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 5 धावा करायच्या आहेत. एक बॉल मध्ये 5 कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. दोन्ही टीम आपण याची नोंद घ्या. एक बॉल मध्ये 5 धावा म्हणजे तब्बल षटकारच मारावा लागेल बहुतेक या मॅच मध्ये बॅटरला. जर 4 मारला तर सुपर ओव्हर या ठिकाणी रंगली जाणार नाही, याची नोंद आपण घ्या. पुढील फिल्डिंग साठी तयार राहायचं आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. एक बॉल मध्ये 5 धावांची गरज. नक्कीच लीगल डिलिव्हरी असेल. वाईट बॉल नाहीये. थर्ड अंपायर डिसिजन या ठिकाणी आलाय. थर्ड अंपायर या ठिकाणी चेक केलंय. वाईट नाहीये. हार्ड लक बॅड लक. पुढील संघानं क्षेत्ररक्षणासाठी मैदानात यायचंय. हिल टायगर पाबळवाडी यांनी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरायचं आहे आणि ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळगाव ज्योतिबा यांनी बॅटिंगसाठी मैदानात उतरायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
सागर यांनी कमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. पंच सागर. बाकीच्यांनी शांतता घ्यायची. सगळ्यांनी शांतता घ्या. सगळ्यांनी मॅच स्टार्टअप करायची आहे. वाईट बॉल आहे बॉल आहे वाईट नाही. श्री ज्योतिनगर क्रिकेट क्लब